नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस्परंट टाइम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरतीबाबत 574 उमेदवारांच्या नियुक्तीबाबत सर्व डिटेल माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर एस्परंट टाइम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। बघा विद्यार्थी मित्रांनो, 574 उमेदवारांची नियुक्ती रखडली। तलाठी भरती खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित। राज्यातील आदिवासी बहुल क्षेत्रातील तलाठी भरतीबाबतचा निर्णय मागे ठेवण्यात आला आहे। त्यामुळे 574 उमेदवारांचे भवितव्य सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहे। अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील गावातील सरकारी नोकऱ्यांमध्ये अनुसूचित जमाती एसटी या आरक्षण प्रवर्गात असलेल्या स्थानिक उमेदवारांसाठी आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे। न्यायालयाचा निकाल येईपर्यंत भरती प्रलंबित राहणार आहे। बहुचर्चित तलाठी भरती परीक्षा TCS कंपनीकडून घेण्यात आली होती। 4,466 पदांसाठी ही परीक्षा एकूण 57 सत्रांमध्ये 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत घेण्यात आली। आचारसंहितेपूर्वी सुमारे 1000 उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत। उर्वरित उमेदवारांना आचारसंहिता संपल्यानंतर नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहे। तसेच काही उमेदवारांची कागदपत्रे चारित्र्य पडताळणी जिल्हा स्तरावर सुरू आहे। दरम्यान राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे। राज्यात आदिवासींची संख्या धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, ठाणे, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये अधिक आहे। त्यामुळे या जिल्ह्यामधील पेसा क्षेत्रातील सुमारे 574 उमेदवारांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे। बघा, तलाठी भरतीवर तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे। न्यायालयाचा निकाल येईपर्यंत भरती प्रक्रिया प्रलंबित राहणार आहे। पेसा क्षेत्राबाबत बघा, आदिवासींच्या लोकसंख्येप्रमाणे पदे देण्याच्या सरकारच्या धोरणाबाबत सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे। या खटल्याचा निकाल अद्याप लागलेला नाही। त्यामुळे तलाठी भरतीमध्ये पेसा क्षेत्रातील उमेदवाराबाबतचा निर्णय अद्याप राखून ठेवण्यात आला आहे। न्यायालयाच्या निर्णयानुसार पुढील कारवाई केली जाईल। हे सर्व आता न्यायालयाच्या निर्णयावरच डिपेंड आहे। न्यायालयाच्या निर्णयानंतर 574 उमेदवारांच्या बाबतीत नियुक्तीबाबत निर्णय घेण्यात येईल। तलाठी भरती 2023 तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे। नवीन अपडेट आल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल। त्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर एस्परंट टाइम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। धन्यवाद।